नमस्कार. आपण देव कुठे शोधतो? मंदिरातल्या मूर्ती. श्रीकृष्ण असं सांगतात की देव हा कुठेही लपलेला नाही, तर तो आपल्याला दिसतो, पण त्याला बघायची नजर आपल्यात असली पाहिजे. आज आपण समजून घेणार आहोत भगवद्गीतेतील 10व्या अध्यायाविषयी, ज्याचं नाव आहे विभूती योग. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, या जगात जे सर्वात शक्तिमान आहे, सुंदर आहे, चांगलं आहे, हे सर्व माझ्या शक्तीतून निर्माण झालेलं आहे. डोंगरातला जो हिमालय जो सर्वात मोठा आहे, यालाच देवाची विभूती म्हणतात. किंवा नद्यांमध्ये सर्वात पवित्र गंगा ही नदी आहे, याला पण देवाची विभूती म्हणतात. कोणीतरी शांत राहून संकट सोडवत असतं, कोणीतरी प्रामाणिकपणे काम करत असतं, कोणीतरी न थकता जबाबदारी निभावत असतं. हे सगळे गुण देवामुळेच आपल्यात आलेले असतात. तर आपल्यासाठी याचा काय अर्थ निघतो की कोणीही लहान नाही किंवा कोणीही मोठा नाही. ज्याच्यात चांगुलपणा आहे त्याच्यातच देव आहे. आणि म्हणूनच अहंकार नको, तिरस्कार नको आणि कोणाचा हेवाही नको. आता आजच्या आयुष्यात याचा अर्थ कसा निघेल? आपण माणूस पाहतो पण त्याचे गुण नाही बघत. जसं की आपल्या आईची सहनशक्ती, वडिलांच्या जबाबदाऱ्या, काम करणाऱ्याची निष्ठा, यालाच विभूती योग असं म्हणतात. देव तुम्ही वेगळा शोधू नका, तो तुमच्यातच आहे, तुमच्या कृतीत आहे, तुमच्या विचारात आहे. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या भागात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर यूट्यूबवर माझं चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत शांत राहा, स्वस्थ राहा आणि स्वतःची काळजी घ्या, स्वतःशी सौम्य वागा. श्रीकृष्णार्पणमस्तु.